पुढची बातमी. पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई अपूर्ण आहे. मुंबई महानगरपालिकेचं 80% नालेसफाई पूर्ण करण्याचं आश्वासन फोल ठरलंय. अजूनही काही नाल्यांमध्ये सफाई नाहीये. गोवंडी इथे देवनार नाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला. महानगरपालिकेचं 80% नालेसफाईचं काम किंवा जे आश्वासन दिलं गेलेलं होतं कामासंदर्भातलं ते मात्र फोल ठरलंय. आमचे प्रतिनिधी जय पवार या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देत आहेत. बघूया. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून पावसाळ्यापूर्वीच सर्व नालेसफाई ही 80% पूर्ण केली जाईल असं आश्वासन दिलं होतं. मात्र अजूनही काही नालेसफाई पूर्ण झाली नाही अशी सुद्धा बाब आता समोर येत आहे. मात्र आपण सध्या गोवंडीच्या देवनार नाल्या या परिसरात आहोत. ज्या नाल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरती व्हायरल होताना पाहायला मिळत होता. ज्यामध्ये आपण पाहिलं असेल तर खरं तर अचानकपणे या ठिकाणचं पाणी जे आहे ते हे हिरवं कलरचं झालं होतं आणि त्यामुळे एकूणच या संपूर्ण परिसरात एक भीतीचं वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळालं होतं. मुख्य कारण म्हणजेच या ठिकाणचे जे काही डम्पिंग ग्राउंड आहे त्यासोबतच केमिकल्सचे जे काही कंपन्या आहेत यांच्यामुळे कुठेतरी जे काही घनकचरा आहे हा त्या कंपन्यांच्या माध्यमातून या नाल्यामध्ये टाकला जातो आणि त्यामुळे कुठेतरी या नाल्याचे जे काही घन आहे या कचऱ्यामध्ये कुठेतरी केमिकलच्या भेसळमुळे कलर जो आहे तो त्या ठिकाणी बदलतो. या संदर्भात आता मुंबई महानगरपालिका काही पावलं उचलतात का, काही उपाययोजना राबवतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचं आश्वासन दिलं गेलेलं आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणची नाला जर आपण पाहिलं तर 25% ही सफाई ही पूर्ण झाली नाही असा बाब या ठिकाणी समोर येते. त्यामुळे आता ह्या नाल्यासंदर्भात काही भूमिका घेतली जाते का आणि तसेच जे काही केमिकलमुळे या ठिकाणच्या पाण्यामध्ये रंगबदल होता या संदर्भातलं सुद्धा काही ठोस निर्णय किंवा ह्या संदर्भात काही पावलं उचलली जातात का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.